रोहा तालुक्यातील एक उभरतं नेतृत्व, तुम्हा आम्हा सगळ्यांचे चाहते आदरणीय प्रमोदजी मस्कर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या क्रीडा नगरीमध्ये विविध असोसिएशनच्या माध्यमातून किंवा मान्यतेने या ठिकाणी भव्य टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केलेत। या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी प्रमोदजींचे प्रीताश्री आदरणीय मस्कर साहेब, आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते माबळे, आदरणीय संदीप, आमचे उद्देशजी वाडकर, निलेशजी घाटवळ, आदरणीय समीर आणि मंचावरील सर्व विविध पक्षाचे मान्यवर नेते, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी बंधू आणि भगिनींनो, खरं तर गेले 5 दिवस या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केलेत। आपण सगळेच या सामन्याचा आनंद घेताय। खरं तर नवोदित क्रिकेट प्लेयरना, खेळाडूंना खऱ्या अर्थाने मंच देण्याचं काम प्रमोदच्या माध्यमातून पहिल्यांदा या ठिकाणी घडतंय, याचा निश्चित आनंद आहे। खरं आम्ही देखील क्रिकेटच्या माध्यमातून उदयास आलेले कार्यकर्ता म्हणून, समाजसेवक म्हणून लोकांच्या सेवेत जात असताना लोकांनी 2 वेळा विधानसभेवर पाठवण्याची संधी आम्हाला दिली आहे आणि म्हणून जनतेचे जनसेवक म्हणून काम करत असताना माझी देखील प्रमोदकडनं खूप मोठी अपेक्षा आहे। येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्याला वसा वारसा निश्चित आहे आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा करत असताना खऱ्या अर्थाने लोक त्याला निश्चित प्रेम करतील अशी माझा पूर्ण विश्वास आहे। दोघांचा व्यवसाय सारखाच आहे, कारण आम्ही रिअल एस्टेटमधून ह्या सगळ्या समाजसेवेतनं राजकारणामध्ये आलो आणि मग देण्याचे दानत असणारे आम्ही दोघे आहोत। त्यामुळे मी देखील अशा क्रिकेट, कबड्डी, आज आपण बघितलं बकासूरला आपण बघतोय, मी देखील बैलगाडी प्रेमी आहे, मी देखील फायनलिस्ट आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला मातीतलं नक्की कळतं। त्यामुळे संदीप आज सगळे मंचावर आहेत, अनेक मान्यवर आहेत, त्यांची मला नावं घेता येतात, ताई आमच्या सगळ्या आहेत, कदम साहेब आहेत। खरं आहे की या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन लोकांची सेवा करणं आणि खऱ्या अर्थाने लोकांचं होणं हे काळाची गरज आहे। खरं तर प्रमोदला थोडा उशीर झाला, कदाचित हा बॉल त्यांनी 2 महिन्या अगोदर टाकला असता तर वेगळी भूमिका झाली असती, कारण शेवटी कदम साहेबांना माहीत आहे आम्ही सगळे कलाकार मंडळी आहोत, त्यामुळे एखादा डोक्यात धरलं की ती पूर्ण करत नेतो हा सुरेश मगरजी, त्याच्यामुळे मला याची कल्पना निश्चित आहे। पण संदीप आहे, सगळेच आम्ही मंडळी खरं तर जनतेवर प्रेम करणारे आहोत आणि मग जनतेने प्रेम करून आम्हाला इथवरचा प्रवास दिला आहे आणि आज मंचावरती अनेक मान्यवर आहेत, खरं त्यांची वेगवेगळ्यांची मती वेगळी आहे आणि म्हणून अधिक काय बोलणार नाही आहे, पण अतिशय सुंदर नियोजन केलं आहे। दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढल्या वर्षी एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी होईल आणि त्याला माझी देखील मदत होईल, कारण मी क्रिकेटप्रेमी निश्चित आहे, काहीतरी वेगळं देण्याचा मी प्रयत्न निश्चित करणार। कारण मी प्रतिवर्षी क्रिकेटच्या जेव्हा माझ्या टुर्नामेंट होतात त्या वेगळं आकर्षण असतं, मग कधी 2 व्हीलर कधी 4 व्हीलर असं एक नवोदित खेळून देण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्ही देखील यात माध्यमातून आलो आणि क्रिकेट हा सगळ्या आपल्याला राजकीय गेम शिकवतो असं माझं मत आहे। कारण प्रत्येक धाव काढताना आपण, कारण आपल्या जिंदगीमध्ये पण सुधीर पण या ठिकाणी आहे, आपण धावाधाव केल्याशिवाय काय मिळत नाही आहे, त्यामुळे क्रिकेटमध्ये धावाधाव गोळा केली तरच आपण जिंकू शकतो। त्याच्यामुळे ही अपेक्षा व्यक्त निश्चित करतो। पण खरं आहे की आज प्रमोदचं उभरतं नेतृत्व या विभागात मिळाले, आमचा सुधीर जुना सहकारी आहे, माझ्याबरोबर काम केलं आहे, त्याला आमचे सगळे कलागुण माहिती आहेत आणि खरं आहे की चालत्या गाडीत प्रवास करणं ही काळाची गरज आहे, जी गाडी थांबली त्याचं उतरणं काळाची गरज आहे। त्यामुळे बरोबरच वेळी गाडी पकडली, ही गाडी सुसाट धावेल आणि मला वाटतं रोह्याच्या या प्रगतीमध्ये त्याचा सहभाग निश्चित तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर क्रीडा मंच आहे, मी राजकीय भाष्य करणार नाही आहे, पण आपण सर्वच जण खेळावरती प्रेम करणारे आहोत, असंच प्रेम करत राहा। पुढल्या वर्षी याच ठिकाणी अतिशय सुंदररित्या क्रिकेटचं नियोजन प्रबंधच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल आणि त्यासाठी मी खरंच रात्रभर या ठिकाणी मॅच बघायला बसेल, कारण मी प्रत्येक शेवटचा बॉल बघणारा एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच या स्पर्धेमध्ये ज्यांनी सहभाग दिला आहे त्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आणि मंचावरील सर्व नेतेगणांचं मनापासून आभार व्यक्त करतो, विशेषतः प्रमोदचं कौतुक करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनपूर्वक धन्यवाद साहेब। आणि मी संदीप तटकरे साहेबांना सुद्धा विनंती करेन